नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, आपल्या महिलांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात, सोबतच अशा प्रकारचे छोटेवाले जे बेडशीट असतात किंवा मग ब्लँकेट असतात, ते सुद्धा आपल्याकडे घरामध्ये असेच पडून राहतात. तर बघा, आपल्याकडे जर जुन्या साड्या असेल तर त्या साड्यांना जर टाकून देत असाल तर तसं अजिबात करू नका. एक तर तुम्ही ह्या ज्या जुन्या साड्या आहेत ते एक कोणाला अशा गरीब लोकांना डोनेट करू शकतात. तर तुम्हाला तसं काही करायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने काही ज्या वस्तू आहेत त्या आपण घरच्या घरीच साडीला कुठेही न शिवता किंवा न कट करता कशा पद्धतीने बनवू शकतो, कशा पद्धतीने या जुन्या साड्यांचा वापर करू शकतो, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे ब्लँकेट असेल, बेडशीट असेल किंवा मग जुन्या साड्या असतील, कुठल्याही प्रकारच्या वस्तूपासून तुम्ही ह्या नवीन ज्या वस्तू आहेत त्या कशा बनवायच्या त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा, त्यासाठी मी एक साडी घेतलेली आहे आणि साडीला जो काठ वगैरे जर असेल तर तुम्ही तो जो काट आहे तो काढून घेऊ शकतात किंवा सिंगल काट असेल बारीक छोटावाला तर तो तसंच ठेवला तरी चालेल. पण या ठिकाणी आपल्याला खूप जास्त अशी वर्कवाली किंवा नेटवाली साडी यूज करायची नाही आहे. डेली वेअरच्या ज्या साड्या असतात सॉफ्टवाल्या त्याच आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने साडीला गोल असं गोल म्हणजे बघा एक गोल शेप जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्या पद्धतीने साडीचा असा गोल राऊंड आपल्याला बनवायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला कुठेही साडीला कट करायचं नाही आहे किंवा मग शिवण्याची देखील गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण एक नवीन वस्तू तयार करणार आहोत, ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे, सर्वांच्याच घरामध्ये यूज होईल अशी एक वस्तू आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. आणि बघा, 2 पद्धती आज मी तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत. तुम्हाला ह्या जुन्या कपड्यांचा किंवा मग जुन्या जे काही साड्या असतात, शर्ट असतात, ब्लँकेट किंवा मग बेडशीट याचा तुम्हाला ज्या पद्धतीने वापर करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही जे आहे जुन्या कपड्यांचा वापर करा. पण ते टाकून देण्याऐवजी तुम्ही जर अशा पद्धतीने जर काही बनवलं नवीन तर नक्कीच तुमची पैशांची देखील बचत होईल. सोबतच आता उन्हाळ्यामध्ये बघा काही काम नसतं तर त्यावेळेस दुपारच्या रिकाम्या वेळेमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपला टाईमपास देखील होतो, सोबतच नवीन काहीतरी शिकायला देखील मिळतं. तर बघा, मी या ठिकाणी एक ओढणी घेतलेली आहे. ओढणी तुम्ही जुनी घेऊ शकतात किंवा मग अशी तुमच्याकडे एखादी एक्स्ट्रा जर ओढणी असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरली तरीही चालेल. पण जास्त अशी कलरफुलवाली जी ओढणी असेल तुमच्याकडे शक्यतो तीच यूज करा, म्हणजे दिसायलाही व्यवस्थित दिसेल. आणि बघा, मी या ठिकाणी एक बांगडी घेतलेली आहे. ओढणीला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी जो सेंटर आहे त्या ठिकाणी बांगडी लावलेली आहे. आणि बघा, इथे काचेची बांगडी आपल्याला यूज करायची नाही आहे. काचेची बांगडी जर यूज केली तर ती फुटण्याची देखील शक्यता असते. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आपण जे साडीचा गोल असा तयार केलं होतं ते आपल्याला ह्या बांगडीवरती अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवायचं आहे. माझ्या बोलण्यापेक्षा जर तुम्ही ह्या व्हिडिओकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहे व्यवस्थित समजतील. आणि बघा, जी काही बांगडी आहे आपण खालच्या साईडने सेंटरला ठेवलेली ती हळूवारपणे आपल्याला अशी वरच्या साईडने खेचून घ्यायची आहे. खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी साडीला कट करायचं नाही आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही पुन्हा या साडीचा यूज करू शकतात. आता ज्या ठिकाणी मी साडी घेतलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्लँकेटचं सुद्धा हे बनवू शकतात, की जे छोटंवालं ब्लँकेट असतं त्याचं, किंवा मग बेडशीटचं जरी तुम्ही बनवलं तरीही चालेल. आणि बघा, जी काही बांगडी आहे ती हळूवारपणे आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडने खेचायची आहे. आणि अशा पद्धतीने वरती बांगडी घेतल्यानंतर आपल्याला एक एक काटेपिन 2-3 साईडने अशा काटेपिनने ती बांगडी व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहे. ओके. आणि बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, या ठिकाणी मी अशा पद्धतीने बांगडी जी आहे लावलेली आहे. म्हणजे जी काटेपिन आहे व्यवस्थित काटेपिनने बांगडी अशी वरच्या साईडने पॅक केलेली आहे, जेणेकरून आपण जी वस्तू तयार करत आहोत ती दिसायला खूप सुंदर आणि युनिक दिसेल. त्यासाठी बघा, आपल्याला काटेपिनचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई, काटेपिन लावली तर ती निघणार नाही का, किंवा मग आपल्याला निघाली तर टोचणार नाही का? तर बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सुई धाग्याने देखील इथे शिवून घेऊ शकतात. पण तुमच्याकडे जर वेळच नसेल, मोठी काटेपिन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती आरामात लावू शकता. ती निघणार देखील नाही, अगदी इझिली अडकून राहते.
त्यानंतर बघा, आता आपल्याला अशा पद्धतीने खालचा जो उरलेला ओढणीचा जो भाग होता तो व्यवस्थित अशा हातामध्ये एका ठिकाणी असा फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर एक रबर बँड लावून याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित रबराने पॅक करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित दिसेल. आणि बघा, त्यानंतर समोरच्या साईडने ही बाजू तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असं कुशन जे आहे ते आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे. अगदी क्लासी लुक बघा किती सुंदर दिसते. आणि जी काही बांगडी आपण सेंटरला लावलेली होती ती देखील बघा किती सुंदर दिसते. जर तुमच्याकडे जर असं म्हणजे सोफा वगैरे असेल किंवा मग चेअर असेल त्यावरती तुम्ही डेकोरेट करण्यासाठी हे जे कुशन आहे ते नक्कीच वापरू शकतात. आणि बघा, दिसायलाही मस्त दिसतंय. अशा पद्धतीने तुमच्याकडे जर जुने ओढणी असेल किंवा जुनी साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नवीन नवीन ज्या वस्तू आहेत त्यापासून ट्राय करू शकता. दिसायलाही सुंदर दिसते आणि याचा वापरही करायला तुम्हाला सोपं पडणार आहे. आता ही झाली पहिली पद्धत. आता आपण दुसरी एक पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. ती म्हणजे बघा, आता उन्हाळ्यामध्ये ह्या ब्लँकेटचं काहीच काम नसतं. मग अशा पद्धतीने आपण जे ब्लँकेट आहे ते एकतर कुठेतरी ठेवून देतो, त्यावरती सगळी धूळ साचते आणि पुन्हा हिवाळा लागला की सर्वात आधी आपल्याला ते धूळ लागलेले ब्लँकेट धुवायला टाकावं लागतात आणि त्यानंतरच त्याचा यूज करावा लागतो. पण आता तसं करण्याची गरज नाही आहे. हे ब्लँकेट धुवायला किती मेहनत लागते हे प्रत्येक महिलांना माहीतच असतं. तर बघा, आता ह्या ब्लँकेटला व्यवस्थित ठेवण्यासाठी एक सुरक्षित जी जागा आहे किंवा आयडिया आहे तुमच्यासोबत शेअर करते. आपल्या सगळ्यांकडे बघा शर्ट असतात. आता प्रत्येक ब्लँकेटचे जे कवर असतात किंवा बॉक्स असतो आपल्याकडं असतोच असं नाही. बऱ्याचदा आपण ब्लँकेट यूज करायला घेतलं की त्याचं जे पॅकिंग कवर असतं ते आपण नेहमी टाकून देतो. तर बघा, हे जे ब्लँकेट आहे, जर तुमच्याकडे जर शर्ट असेल असं जुना, तर शर्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ब्लँकेटला अशा पद्धतीने शर्ट म्हणजे ज्या पद्धतीने आपण शर्ट वेअर करतो त्याच पद्धतीने ब्लँकेटला शर्ट घालायचा आहे. आणि बघू शकता, जो बटनवाला शर्ट असतो तोच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. जे काही बटन आहे ते व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने लावायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे. यामुळे शर्टला म्हणजे जो शर्ट आहे तो आपण इझिली धुवू शकतो. शर्ट धुवायला खूप जास्त मेहनत लागत नाही, पण ब्लँकेट धुवायला किती मेहनत लागते हे तुम्हालाही माहिती आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे असे जुने शर्टसुद्धा असेल तर तुम्ही ते सुद्धा डोनेट करू शकतात. डोनेट करायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही त्याचा वापर देखील करू शकतात. कारण यामुळे आपली मेहनतही कमी होते. म्हणजे आपलं जे काही काम करायला एक्स्ट्रा मेहनत लागते तीसुद्धा कमी होते. सोबतच पैशांची देखील काही ना काही थोडीफार आपली बचत नक्कीच होत असते. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने यूज करा म्हणजे जेणेकरून तुमचा भरपूर फायदा होईल. तुम्हाला या दोघं ट्रिकपैकी कुठली ट्रिक जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या छोट्याशा ट्रिकमुळे मोठा असा फायदा होऊ शकेल. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.